पुरणपोळी म्हटलं तर मऊ लुसलुशीत, गुबगुबीत आणि टम्म अशी फुगलेली ही पुरणपोळी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे बनवली जाते. कोल्हापूरला मांडगे किंवा तेलपोळी बनवली जाते, तर महाराष्ट्रामध्ये अशी भरपूर असं पुरण भरलेली पुरणपोळी बनवली जाते. अशी मऊसूत आणि मैदा न वापरता ही पुरणपोळी आपण आज बनवलेली आहे. तर पीठ मळण्याकरता एक ट्रिक देखील इथं वापरलेली आहे. नमस्कार, व्हेज नॉनव्हेज तडकामध्ये मी सोनाली आपलं मनपूर्वक स्वागत करते. तर आज आपण होळी स्पेशल पुरणपोळी बनवतोय. तर थोडीशी वेगळ्या पद्धतीने मी पुरणपोळी बनवून दाखवलेली आहे. पुरण वाटण्याकरता पुरणाची चाळण, मिक्सर किंवा कुठलाही साचा न वापरता हे पुरण मी बनवलेलं आहे. खूप साऱ्या टिप्ससहित रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पुरणपोळी बनवण्याकरता चणा डाळ मी 2 ते 3 तासापूर्वी पाण्यात भिजत ठेवली होती. तर तुम्ही इथे पाहू शकता मस्त अशी आपली डाळ भिजलेली आहे. तर पटकन असं चणा डाळीचं प्रमाण सांगते. तर या कपने 1 कपभर मी चणा डाळ घेतलेली आहे. वजनी प्रमाणात साधारण पाव किलो ही डाळ आहे. एक कुकर घ्यायचा, यामध्ये भिजवलेली चणा डाळ आणि सोबतचे पाणी देखील घालायचे. चणा डाळ आपण स्वच्छ डबल पाण्याने धुवून मग भिजत घातली होती, त्यामुळे हे भिजवलेले पाणी सुद्धा यामध्ये वापरलेले आहे. डाळ शिजवण्याकरता साधारण डाळीच्या वरती पूर्ण बोट बुडल एवढं पण पाणी घातलेलं आहे. याची मला कटाची आमटी बनवायची, त्यामुळे मी जास्त पाणी वापरले. जर तुम्हाला कटाची आमटी नसेल बनवायची तर डाळीच्या वरती फक्त 1 ते 1.5 इंच पाणी घालायचं. 1 छोटा चमचा तेल घालायचं. तर तेल कशासाठी वापरले हे मी पुढे सांगणारच आहे. पाव चमचा हळद घालायची. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. बऱ्याच वेळेला कुकरमध्ये डाळ शिजवत असताना कुकरच्या शिट्टीमधून हे शिजवलेलं पाणी बाहेर येतं. त्याकरता या डाळीमध्ये आपण 1 छोटा चमचा तेल घातलेला आहे. तर सोबतच या कुकरच्या झाकणाला जी रिंग आहे याला देखील आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. तर या शिट्टीला देखील थोडंसं तेल लावायचं, यामुळे शिट्टीमधून जास्त पाणी बाहेर येत नाही. तर कुकरचं झाकण लावून साधारण 2 ते 3 शिट्ट्या घ्यायच्या. पुरणपोळीसाठी आपल्याला कणिक मळून घ्यायचे. त्याआधी हे पुरणपोळीचं कणिक आपल्याला वस्त्रगाळ करून घ्यायचे. पुरणपोळीला आपल्याला एकदम बारीक दळलेलं असं पीठ घ्यायचे, त्यामुळे आपल्या पुरणपोळ्या एकदम मऊसूत होतात. त्यासाठीच हे पीठ आपण वस्त्रगाळ करून यातील कोंडा वेगळा करणार आहोत. तुमच्याकडे जर अशी सुजीची चाळण असेल तर यांनी देखील गव्हाचे पीठ चाळून घेऊ शकता. सर्व पीठ मी चाळून घेतलंय. तर यात आता चवीनुसार मीठ घालूयात. पोळीला छान रंग येण्याकरता हळदीचं पाणी बनवून घ्यायचंय. त्याकरता कपामध्ये अर्धा कप पाणी घातलंय आणि पाव चमचा हळद घालून पाणी बनवून घेतलंय. आता थोडं थोडं पाणी या पिठामध्ये घालून पीठ छान असं मळून घ्यायचं. तर सुरुवातीला हळदीचं पाणी वापरायचं, नंतर एक्स्ट्रा पाणी लागलं तर मग साधं पाणी वापरायचं. आपण नेहमीच चपातीपेक्षा पुरणपोळीचं पीठ हे थोडंसं पातळ मळतं. हे पीठ आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीने मळणार आहोत. त्याकरता थोडं थोडं पाणी घालून साधारण पुरीच्या पिठाप्रमाणे हे पीठ मळून घ्यायचं आहे, म्हणजेच थोडंसं घट्ट मळून घ्यायचं आहे. रोजचं आपण चपातीचं पीठ जे मळतो त्यापेक्षा थोडंसं हे पीठ घट्ट मळायचं. तर बघा या पद्धतीने आता या पिठाचा गोल असा गोळा बनवून घ्यायचा आहे. पीठ मळलेल्या भांड्यात एक कॉटनचा कपडा घेतला आहे. यामध्ये हे पीठ ठेवून कपड्याने छान असं गोल गुंडाळून घ्यायचं. याच भांड्यात पीठ ठेवायचं. वरून पीठ बुडेल एवढं पाणी घालायचं. हवं तर हाताने थोडंसं हे पीठ खाली पसरवून घ्यायचं, यामुळे हे पाण्यात पूर्णतः बुडेल. पुरणपोळीच्या पिठाला एक लवचिकता असते, ती आणण्याकरता आपण हे ट्रिक वापरलेली आहे. साधारण अर्धा ते पाऊण तास पीठ आपल्याला पाण्यात भिजत ठेवायचे, म्हणजेच आपण पुरणाची तयारी करीपर्यंत हे पीठ पाण्यात भिजत ठेवायचं. कुकरची शिट्टी होताना तुम्हाला मी दाखवलाय, यामधून जास्त पाणी बाहेर येत नाही. इकडे आपल्या कुकरच्या 3 शिट्ट्या होऊन कुकर थोडासा थंड झालाय. कुकरचं झाकण खोलून डाळ शिजली की नाही आपण चेक करूयात. तर पहा, बोटांनी अशी डाळ दाबली तर अगदी मऊसूत अशी डाळ आपली शिजलेली आहे. अशीच एकदम मऊसूत डाळ शिजवून घ्यायची. डाळ भिजवलेली असल्यामुळे जास्त वेळ देखील लागत नाही. अगदी 3 शिट्ट्यांमध्येच मस्त शिजली जाते. आता ही डाळ आणि शिजवलेलं पाणी वेगळं करून घ्यायचं आहे. त्याकरता पुरणाच्या चाळणीवरती ही डाळ ओतून घेतली. 10 मिनिट ही डाळ अशीच निथळून द्यायची, म्हणजे एक्स्ट्राचं पाणी सर्व निथळून जाईल. 10 मिनिटांनी ही चाळण काढून घेऊयात.
तर हे तुम्ही पाहू शकता, हे शिजवलेलं डाळीचं पाणी यालाच येळवणी म्हणतात. याचीच आपण येळवणीची आमटी म्हणजेच कटाची आमटी बनवतो. येळवण्याची कटाची आमटी कशी बनवायची ही रेसिपी मी पहिली चॅनलवरती अपलोड केलेली आहे. लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. आता ही गाळून घेतलेली चण्याची डाळ पुन्हा याच कुकरमध्ये घालून घ्यायची, म्हणजे जास्त भांडी खराब देखील होत नाहीत. आता अशा पद्धतीचं एक स्मॅशर घ्यायचं, त्याने ही डाळ छान अशी घोटून घ्यायची. जर तुमच्याकडे असं स्मॅशर नसेल तर तुम्ही रवीच्या मदतीने किंवा पळीच्या मदतीने सुद्धा ही डाळ अशी घोटून घेऊ शकता, किंवा ते देखील तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तांब्याचा देखील वापर करू शकता. डाळ भिजवून घेतल्यामुळे ती अगदी मऊसूद आणि पटकन शिजली, त्यामुळे याने अगदी पटकन अशी बारीक वाटली जाते. तर आता यामध्ये आवडीप्रमाणे गूळ घालायचा. तर मी साधारण 1 कप चणा डाळसाठी 1 कप गूळ कापून घेतलेला आहे. आता पुन्हा एकदा गूळ घातल्यानंतर दोन्ही साहित्य छान असं स्मॅश करून घ्यायचं, म्हणजे एक अर्धी डाळ उरली असेल ती देखील बारीक होऊन जाते. डाळ थोडीशी गरम असल्यामुळे गूळ देखील छान असा विरघळला गेला आहे. तर हा कुकर आता गॅसवरती ठेवून घेतला आहे. गॅसवरती कुकर ठेवल्यावर एकसारखं चमच्याच्या मदतीने पुरण हलवत राहायचं. सुरुवातीला गूळ वितळल्यामुळे पुरण हे खूप पातळ होतं, तर जसजसं आपण याला चटका देत जाऊ तसतसं हे पुरण एकदम घट्ट होत जातं. महाराष्ट्रीयन पारंपरिक पद्धतीने पुरणपोळी आणि कटाची आमटी संपूर्ण रेसिपी चॅनलवरती आधीच अपलोड केलेली आहे. जर तुम्हाला ती पाहायची असेल तर खाली लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती रेसिपीज पाहू शकता. पुरण झाले की नाही हे पाहण्याकरता चमचा पुरणामध्ये उभा करायचा. तर हा चमचा खाली पडल्यामुळे हे पुरण अजून थोडा वेळ आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. पुन्हा 2-3 मिनिटांनी चमचा पुरणामध्ये उभा करून पाहूयात. तर तुम्ही पाहू शकता बरोबर आपला चमचा हा उभा राहिलेला आहे, म्हणजेच आपलं हे पुरण देखील झालेलं आहे. बनवलेलं पुरण एका ताटामध्ये काढून घेऊयात. पुरण गरम आहे तोवरच यामध्ये जायफळाची पूड घालायची आहे. तर थोडंसं जायफळ मी किसणीने किसून घालत आहे. जायफळाने पुरणपोळी खूप छान लागते. सोबतच 1 छोटा चमचा विलायची पावडर घालायची. पाव चमचा सुंठपूड घालायची. सुंठपुडाने पोळी अगदी छान लागते. पुरण गरम असतानाच यामध्ये सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं. पुरण गरम असल्यामुळे थोडंसं तुम्हाला पातळ दिसत असेल तर हे पूर्णतः थंड झाल्यावर अजून हे घट्ट होणार आहे. इकडे आपलं पीठ भिजत ठेवलेलं अर्धा ते पाऊण तास झालेलं आहे. आता या पाण्यामधून हे पीठ आपल्याला काढून घ्यायचे. या भांड्यामधील पाणी काढून टाकूयात. कॉटनच्या कपड्यामध्ये गुंडळलेलं हे गव्हाचं पीठ आपल्याला काढून घ्यायचं आहे. या ट्रिकमुळेच कुठलाही मैदा न वापरता अगदी गव्हाच्या पिठापासून एकदम लवचिक असं पुरणपोळीसाठी पीठ मळता येतं. तुम्ही इथे पाहू शकता, जेव्हा आपण पीठ मळलं होतं तेव्हा एकदम कडक होतं, तर आता थोडंसं मऊसूत असं पीठ झालं आहे. पीठ आपल्याला अजून लवचिक बनवायचं आहे, त्याकरता 1 मोठा चमचा तेल घेतलं आहे. आता थोडं तेल या पिठामध्ये घालून छान असं पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ पाण्यामध्ये भिजवून घेतल्यामुळे खूप छान असं मऊसूत झालं आहे, त्यामुळे आता यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही. थोडं तेल घालून मस्त असं मऊसूत पीठ मळून घ्यायचं आहे. आता उरलेलं तेल देखील यावरती मी घालून घेतलं. तुम्हाला जर अजून तेलाची गरज वाटत असेल तर तुम्ही अजून देखील तेल यामध्ये वापरू शकता. जेवढं तेल घालून मऊसूत असं पीठ मळता येईल तेवढं मऊसूत असं पीठ मळून घ्यायचं आहे. तर इथे अजून एक टिप्स सांगते, जर तुमचं पीठ अधिकच पातळ झाले असेल तर थोडाफार कोरड्या पिठाचा देखील इथे वापर करू शकता. तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त असं लवचिक आपलं पीठ मळून तयार झालं आहे. मला अजिबात कोरडं पीठ किंवा एक्स्ट्राचं तेल लागलेलं नाही. घेतलेल्या साहित्यामध्येच परफेक्ट असं पीठ मळून झाले. तुम्ही पाहू शकता छान असं लवचिकता आलेली आहे. पुरणपोळी मऊसूत होण्याकरता असंच पीठ आपल्याला भिजवायचं आहे. लगेचच आपण याच्या पोळ्या बनवायला घेणार आहोत. त्याकरता 1 छोटासा उंडा पिठाचा आपण घेतलेला आहे. घेतलेलं पीठ दोन्ही हाताच्या तळव्याने गोल करून घ्यायचं. तर गरज लागली तर थोडा तेलाचा वापर करायचा आणि छान अशी पारी बनवून घ्यायची. ही पारी बनवताना शक्यतो तेलाचाच वापर करावा, पिठाचा वापर करू नका. तर तुम्ही पाहू शकता छान अशी खोलगट आणि पातळ अशी पारी आपली बनून झाली.
तर यामध्ये आता पुरण भरून घ्यायचं आहे. पुरण भरण्याकरता जेवढं आपल्याला पुरण भरायचं आहे तेवढा त्याचा गोळा गोल गोल बनवून घ्यायचा. तर इथे तुम्ही पाहू शकता भरपूर असं आपण पुरण यामध्ये घातलेलं आहे. पुरण भरताना एका हाताच्या बोटाने पुरण असं खाली दाबायचं, तर दुसऱ्या हाताच्या तळव्याने पीठ वरती ढकलत चालायचं. अर्धवट पुरण भरून झाल्यावर एका हाताच्या तळव्यावरती उंडा ठेवून गोल गोल फिरवत दुसऱ्या हाताच्या बोटांनी पीठ हे मोदकाप्रमाणे एकत्र करून घ्यायचं. वरची टोकं ही व्यवस्थित बंद करून घ्यायची आणि बनवलेला हा उंडा दोन्ही हाताच्या मदतीने थोडासा दाबून घ्यायचा. तुम्हाला समजण्याकरता अगदी सावकाश अशी ही कृती मी दाखवलेली आहे. आता या उंड्याला कोरडं गव्हाचं पीठ लावून घ्यायचं. वरून जे एक्स्ट्राचं गव्हाचं पीठ लागलं असेल तर अशा प्रकारे ते काढून टाकायचं, कारण आपल्याला एकदम कमी पिठामध्ये पुरणपोळी लाटायची आहे. पुरणपोळी लाटण्याकरता मी पोळपाटावरती बटर पेपर घेतलेला आहे. यावरती उंडा ठेवून अलगद असा लाटून घ्यायचा आहे. तर पुरणपोळी लाटताना जास्त जोर देऊन लाटायचं नाही, एकदम सावकाश असं लाटणं यावरती फिरवून घ्यायचं. तर हा पेपर आपण कशासाठी वापरला आहे तर इथे तुम्ही पाहू शकता पुरणपोळी लाटताना पोळी ही सर्व बाजूने एकसारखी लाटण्याकरता फिरवावी लागते. पोळी अशी फिरवताना ही फुटू शकते, त्यामुळे हा पेपर वापरल्यामुळे अगदी पटकन असं पेपरच आपल्याला फिरवून घ्यायचा आहे. यामुळे आपली पुरणपोळी अजिबात फाटत देखील नाही. तुमच्याकडं जर असा पेपर नसेल तर तुम्ही एखादा कॉटनचा कपडा पोळपाटाला बांधू शकता, त्यावरती देखील पुरणपोळी खूप छान लाटता येते. तर आता गरज भासल्यास एकदम थोडंसं पीठ लावून घ्यायचं. पोळीच्या कडा एकदम पातळ अशा लाटून घ्यायच्या. हवी तेवढी पातळ पोळी यावरती लाटता येते. प्रत्येक वेळी पोळी फिरवताना पोळीला देखील हात लावण्याची गरज नाही, फक्त हा पेपर तुम्ही फिरवून घेऊ शकता. तर छान अशी पातळ पोळी लाटून झाली, लगेचच पोळी भाजून घेऊयात. गॅसवरती आधीच तवा गरम करत ठेवला होता, यावरती पोळी घातली. पोळीवरती थोडंसं बबल्स दिसायला लागले की कलत्याच्या मदतीने थोडीशी पोळी वरती करून हाताच्या मदतीने पोळी पलटून घ्यायची. हाताने पोळी पलटता येत नसेल तर तुम्ही कलत्याच्या मदतीने सुद्धा पोळी पलटू शकता, परंतु कलत्याच्या मदतीने बऱ्याच वेळा कलता हा पोळीमध्ये शिरतो आणि हवा गेल्यामुळे पोळी म्हणावा अशी फुलत नाही. दोन्ही साईडने पोळ्यांना छान असं तेल लावून खरपूस अशा पोळ्या भाजून घेऊयात. तुम्हाला तेलाऐवजी तूप लावून पोळ्या भाजायच्या असतील तर तुम्ही भाजू शकता, परंतु मी इथे तेल लावून पोळी भाजलेली आहे. जेवताना मी यावरती तूप घालत असते. तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त अशी मऊसूत पोळी आपली तयार झाली. आपण जे डाळीचं प्रमाण वापरलं आहे त्यामध्ये साधारण 12 ते 13 मध्यम आकाराच्या पोळ्या होतात. तर ही पोळी अजून खूप गरम आहे, तरी देखील मी तुम्हाला पोळी खोलून दाखवते. भरपूर असं पुरण भरल्यामुळे दोन्ही साईडच्या कडा अगदी पटकन अशा वेगळ्या होतात. तुम्ही इथे पाहू शकता पोळीमध्ये अगदी कडेपर्यंत मस्त असं पुरण भरलेलं आहे. तर आता पुरण भरण्याची दुसरी पद्धत पाहूया. जर तुम्हाला पारी बनवता येत नसेल तर अशा पद्धतीने थोडंसं पीठ लाटून घ्यायचं. लाटलेली पुरी तळव्यावरती ठेवून वरून पुरण भरायचं. तर इथे दाखवल्याप्रमाणे दोन्ही हाताच्या अंगठाने पुरण आतमध्ये ढकलायचं. उरलेल्या बोटांच्या आणि तळव्यांच्या मदतीने साईडचं पीठ वरती खेचत चालायचं. अर्धवट उंडा भरून झाला की एका हाताच्या तळव्यावरती ठेवून साईडचं पीठ वरती खेचत जायचं आणि चिटकून घ्यायचं. उरलेलं हे वरती थोडं आलेलं पीठ इथेच बंद करून घ्यायचं. यामुळे काय होतं, पोळी लाटताना पुरणाला पसरायला जागा मिळते आणि पुरण हे पोळीच्या बाहेर येत नाही. तर सेम पद्धतीने कोरड्या गव्हाच्या पिठामध्ये उंडा घोळून घ्यायचा. तर ही पोळी मी पोळपाटावरतीच लाटणार आहे. तर आता ही पोळी आपण पोळपाटावरतीच लाटून घेणार आहोत. तर पोळपाटावरती पोळी लाटताना अगदी अलगद ही फिरवायची आहे. आधीमध्ये आवश्यकतेनुसार थोडंसं पीठ लावायचं, यामुळे पोळी पटकन अशी फिरवता येते. अर्धवट पोळी लाटून झाल्यावरती तर इथे दाखवल्याप्रमाणे पोळी जर तुम्हाला लाटण्याच्याच मदतीने लाटता जर फिरवता येत असेल तर सारखी पोळी फिरवून देखील घ्यायची गरज नाही, म्हणजेच पोळीला सारखं हात लावण्याची देखील गरज नाही. आता ही पोळी सर्व साईडने एकसारखी अशी पातळ लाटून घेऊयात.
अशाच नवनवीन रेसिपी पाहण्याकरता व्हेज नॉनव्हेज तडका या चॅनलला सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनवरती क्लिक करा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा. पोळी एकदम पातळ अशी लाटून घेतली तर लगेचच तव्यावरती भाजून घेऊयात. पोळी भाजताना गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची. जर कमी गॅसवरती पोळी भाजली तर पोळी थंड झाल्यावर एकदम वातड होते आणि जर फुल गॅसवरती पोळी भाजली तर पोळी करपली जाते. तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी कडेपर्यंत पोळी टम्म फुललेली आहे. तर बऱ्याच वेळा पोळी टम्म फुगल्यामुळे कडेने पोळी चांगली भाजता येत नाही. कलत्याच्या मदतीने कडेने पोळी दाबून दाबून छान अशी भाजून घ्यायची. आपली दुसरी पोळी देखील छान अशी भाजून झाली तर तुम्ही अगदी जवळून पाहू शकता मस्त अशी आपली पोळी तयार झाली. भरपूर पुरण भरून देखील पोळी कुठेही फुटलेली नाही. अगदी मऊसूत आणि गुबगुबीत अशा पोळ्या तयार झाल्यात. तर तुम्ही इथे पाहू शकता फक्त गव्हाचं पीठ वापरून देखील एवढ्या छान पोळ्या तयार करता येतात. तर सेम पद्धतीने उरलेल्या सर्व पोळ्या मी बनवून घेते. तर आज मी तुमच्यासोबत एक वेगळ्याच पद्धतीची पुरणपोळीची रेसिपी शेअर केलेली आहे. सोबतच भरपूर साऱ्या टिप्स देखील सांगितलेल्या आहे. रेसिपी आवडली तर एक कमेंट नक्की करा, लाईक करा, शेअर करा. कटाच्या आमटीचा व्हिडिओ पहिल्याच चॅनलवरती अपलोड केलेला आहे. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. परंतु तरी देखील नेक्स्ट व्हिडिओमध्ये कटाच्या आमटीचा नवीन व्हिडिओ मी अपलोड करणार आहे. व्हिडिओ खूप मोठा होत असल्यामुळे कटाच्या आमटीचा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाकणार आहे. पोळी तुम्ही पाहू शकता काय मऊसूत झालेली आहे. ही पोळी तुम्हाला तोडून देखील दाखवते. तुम्ही पाहू शकता छान अशी मऊ लुसलुशीत पोळी तयार झाली. तर परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.